श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला लेखक क्रमांक 44। चरितामृत जसेच्या तसे लिहून घेण्यामागे श्रीपाद संकल्प। श्रीपाद श्रीवल्लभ म्हणाले, बेटा शंकर भट्टा, चरितामृत जसेच्या तसे लिही, ते भविष्यातील पुढच्या पिढीच्या लोकांना स्फूर्तिदायक ठरेल। अनेक संशय मिटतील, नवीन शक्ती, भक्ती व उत्साह आस्तिक नव्हे तर नास्तिक लोकांतही जागृत होईल। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय 28। श्रीपादांचे वरील उद्गार सांप्रत काळात व एकूणच त्यांच्या भविष्यातील कार्यक्रमाबद्दल अतिशय महत्त्वाचे आहेत। अशा प्रकारचे उद्गार इतर कोणत्याही अवतार चरित्रात नाहीत। शंकर भट्टांकडून चरितामृत लिहून झाल्यावर श्रीपाद 1350 साली गुप्त झाले व थेट 650 वर्षांनी म्हणजे 2000 नंतर त्यांच्याच संकल्पाने मातुल घराण्यातील 33व्या पिढीकडून चरितामृत उजागर झाले व तत्पूर्वी सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज 1980 साली बद्री क्षेत्रातील प्रदीर्घ समाधी अवस्थेतून उठून पिठापूर जवळ आले आणि पिठापूरच्या आसपास फिरत फिरत 2008 च्या विजयादशमीच्या दिवशी पिठापुरात कायम स्वरूपी अवतरले। तोपर्यंत ज्या ज्या गावी लोकांनी बाबांना पाहिलं त्यांना तरी कल्पना येऊ दिली का की हे गोपाल बाबा नेमके कोण आहेत, काय कार्य आहे यांचं। पिठापुरात येईपर्यंत बाबांनीही सगळं मायेच्या आड ठेवलं आणि बाबा पिठापुरात आले आणि त्यांनी स्वतः मधील गांभीर्य बाहेर काढलं। माया हळूहळू गुंडाळून ठेवली। पूर्वीचे भक्त म्हणत की बाबा पूर्ण बदलले, आम्ही अनुभवलेले बाबा वेगळेच होते, इतकी माया बाबा पांघरून बसले होते। 1350 ते 2008 या काळात श्रीपादांनी श्रीपाद हा स्वतःचा अवतार त्यांच्या प्रचंड चातुर्याने जवळजवळ सर्वच दत्त भक्तांच्या नजरेबाहेर, आकलनाच्या बाहेर, ध्यानाच्या बाहेर ठेवला आणि श्री गुरु नरसिंह सरस्वती, स्वामी समर्थ, श्री माणिक प्रभू, साईबाबा, गजानन महाराज ही रूप भक्तांसमोर ठेवली। श्रीपाद हे रूप इतकं गडद लपवून ठेवलं की बिदरचा बादशहा जेव्हा संगम रस्त्यावर श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामींसमोर आला व त्यांनी बादशहाला हाक मारली की का रे रजका, कोठे असतोस, त्यावेळी बादशहाला कुरोपूरची पूर्व जन्मस्थिती व श्रीपाद दिसले। हा बादशहा, सायनदेव, 2 नंद कविश्वर वगळता कुणाला श्रीपाद रूप माहीत होते। 1908 मध्ये टेंबे स्वामींनी पिठापुरात जाऊन श्रीपाद रूप पादुका रूपाने स्थापित करायचा चरितामृत पाहायचा प्रयत्न केला, पण श्रीपाद नियोजित टाइम टेबल मध्ये ते बसत नव्हते। टेंबे स्वामी काय कमी अधिकारी होते काय? नाही, पण ती वेळ अजून आली नव्हती। इतकी ताकदवान माया श्रीपादांनी पेरून ठेवली म्हणजे ध्यानात देखील ते भक्तांना श्रीपाद रूपात या 6.5 वर्षांच्या कालावधीत मुद्दामून दूर होते। आता या चरितामृत जसेच्या तसे लिहिण्याबाबत पुढील आस्तिक नास्तिक लोकांमध्ये नवीन भक्ती, नवीन शक्ती व नवीन उत्साह जागृत होणे आणि संशय मिटणे याबद्दल पाहूयात। 2000 नंतर कलियुगात 1000 वर्षांची अंतर्दशा 5 ऑगस्ट 2020 पासून सुरू झाली आहे व या युगांच्या संधी काळात आपण आजची पिढी आहोत। आज जागतिक परिस्थिती काय आहे की घरात बसलेले आस्तिक असोत की नास्तिक असोत ते सुरक्षित आहेत। 2 देशांमध्ये धर्मावर आधारित युद्ध सुरू झाले असून लवकरच त्यात अप्रत्यक्षपणे जागतिक महाशक्ती उतरतील। संदर्भ बदलतील, धोरणं बदलतील, गणित बदलतील। या वातावरणात आपण कसे सही सलामत राहिलो याचं आश्चर्य नास्तिकांनाच जास्त वाटून तेही जागृत स्तरावर येणार। हाच श्रीपादांचा वरील कार्यक्रम संकल्प आहे। आता प्रकट रूपात श्रीपाद सूत्रसंचालन करीत आहेत। या ढवळून निघत असलेल्या पार्श्वभूमीवर श्रीपाद आपलं रूप अधोरेखित करत आहेत। पिठापूर केंद्रबिंदू आहेच,
पण तो केंद्रबिंदू असल्याचे भान लोकांना सावकाश येत आहे. बाबा पिठापुरात बसून आहेत. सूत्रसंचालन सुरू आहे. श्रीपादांबद्दल, बाबांबद्दल वाचून वाचून भक्तांचे, लोकांचे संशय मिटत आहेत. म्हणून चरितामृत जसेच्या तसे लिहायला सांगितले आहे. हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.